Take a round. Remove all those things from the way. He can take a round and come like this. Remove this wheelchair from the way. Vaman, this. Yeah. ही एक आमची कशी कस्टमाइज व्हीलचेअर आहे, त्याच्यामुळं पॉस्चर आहे ना व्यवस्थित राहतो. आता हा जो पोस्चर आहे ना हा मेडिकल ग्राउंडवर तयार केला असंच नॉर्मल मी कार्य फिरतो तर आता तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम नाही. आणि बॅकरेस पण तुम्हाला ॲडजस्टेबल आहे की तुम्ही ओव्हरपर्यंत पाहिजे कितीपर्यंत पाहिजे तो ॲडजस्टेबल हो. आणि व्हीलचेअर पूर्ण डिस्मेंटल होते 2 मिनिटांमध्ये. व्हीलचेअरच्या पाठी मागच्या साईडला 2 पूल दिले ते पुष्कळ असं दाबून काढलं की आपण चाक बाहेर निघतो ते इझिली एकदम. आणि आता तुम्ही नॉर्मल व्हीलचेअर आणि ह्या व्हीलचेअरमध्ये फरक हात जाणवतो की आपल्याला हा जो पार्ट आहे तो इझिली फ्री होतो. आणि तुम्हाला इथून बघा आपण 11चा काटा आहे ना आपला, हा 11चा काटा आणि त्याच्यानंतर 2च्या काट्याकडे यायला पाहिजे. तर हा जो अँटी क्लॉक आपला हात पूर्ण असं यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा एकच त्रास द्यायला. आणि इकडे घ्या अशी घेऊन तिकडे ठेवा आणि घ्या. जॉब करतो थोडं पण ब्रेक थोडं खाली यायचं. खाली घेतल्यानंतर हा भाग तिथे येईल एकदम खाली येईल थोडं वर येईल. तो लेवल एकत्र यायला पाहिजे. नाही इकडचं नाही आहे, इकडचं पण झालं. आता हा पार्ट दोन्ही गेला ना फक्त हँडलला जोरात वर करायचं, जोरात टाकतो. हां असं कटकन आवाज आहे ना हा लॉक होऊन जातो पाठीमध्ये. नंतर मग हा खाली करा. आता मी माझं जजमेंट झालं आहे रोडवर मी कसेही जाऊ शकतो कारण मी टर्निंगला किती गाडी ठेवायची हे मला लक्षात आहे. जर नवीन कोणी असं तर आम्ही हे ओपन करायला सांगतो कारण हा याचा सपोर्ट होतो की रोडला टर्निंगमध्ये कुठे हे होऊ शकतं किंवा एखाद्या समोर काही जे पार्ट आला तर ते फुल करेल उसके नीचे दबा नीचे दबा हे एकदम इझिली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक गाडी काढणार असेल तेव्हा तुला आतमध्ये घ्यायचं कारण हँडल आपलं पूर्ण स्कॅन होऊ शकतं. आता की ऑन ठीक आहे. आणि हा वरचा टॉपचा बटन दाबून जाईल. ठीक आहे. हा आहे बॅटरीचा कन्व्हर्शन आणि इथे तुम्ही गाडी ज्यावेळेस स्पीड देता तर त्याचं स्पीड दाखवतो. आणि हे छोट्या राऊंडमध्ये आहे. छोट्या राऊंडमध्ये गेअर आहे. इथं प्लस स्पीड दाबणार आपण गेअरमध्ये जाते पुढची आणि गेअर कमी करायला असतो तर इथं पाठीमध्ये फर्स्ट गेअर. आणि आता आहे हा आहे रेस्पिरेटर पहिले हा पार्किंग रिव्हर्स बटन हा जर दाबला तो पाठीमध्ये येतो. आता रिव्हर्स करायचं त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं तर पुढे तुम्ही केलं लाईट ऑन ते लाईट ऑन. तर साधारण तुम्हाला ह्या गाडीवर तुमची डिपेंड इथं नाही झाला तिथून रिव्हर्स
येईल घ्या घ्या दिवस द्या तुम्ही थोडं बटरमध्ये परत यायला काय हां घ्या 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 तुम्ही तिथे मिररमध्ये बघा तुम्हाला मागचं पाहिजे